नमस्कार. आज आपल्या दादा पाटील महाविद्यालयाचा एक खेळाडू जो कुस्ती या क्षेत्रात करिअर करत आहे, ज्याची खेलो इंडिया या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे, असा स्वप्नील बाळासाहेब चव्हाण, त्याचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या कॉलेजचे अष्टपैलू प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर सर, आमचे मित्र विजूनाना मोडळे, प्रकाश झांडे, कांदळे साहेब असतील, भूषण डिग्री असतील, विजू काका असतील, कुस्ती क्षेत्रात चांगलं नाव कमवल्यानंतर आता वस्ताद म्हणून काम करता येईल ईश्वर तोडमल असतील. विशेष म्हणजे स्वप्नीलचे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, आपले सर्व विद्यार्थी मित्रांनो. तसं पाहिलं तर नानाने जे सांगितलं, नानांचं क्षेत्र कुस्ती एक क्षेत्र. आम्ही आपलं थोडंसं लुटूपुटूच्या कुस्ती त्यावेळेस यांच्याबरोबरच खेळायचो मॅटवर. आमचं काही क्षेत्र नव्हतं, त्याच्यामुळं आम्ही काही पुढे जाण्याचा काही प्रश्न आला नाही. नाना विद्यापीठ झाल्यानंतर मराठी विद्यापीठ झाले नाना झाले, भांडवलकर सर झाले, दिलीप डेरे, अशी बरीचशी रत्न या कॉलेजने दिलेली आहे. तसं पाहिलं तर आपलं कॉलेज ग्रामीण भागातलं, आणि या ग्रामीण भागामध्ये जे मैदानी खेळ आहेत त्याच्यातच बहुतेक जण हे खेळत असतात. परंतु सगळ्यात मोठा प्रश्न असा उभा राहतो की खेळत असताना या स्पर्धांमध्ये सोडल्या जातात बरेचसे खेळाडू असे आहेत की ते मधूनच रिव्हर्स गिअर टाकतात आणि माघारी निघतात. नानांच्या बाबतीत सुद्धा मी तसंच म्हणेन, एकदा विद्यापीठ झाल्यानंतर पुढं काय त्यांनी प्रयत्नच केला नसावा असं मला नक्की वाटतं. कारण पुढे जर प्रयत्न केला असता कदाचित महाराष्ट्र केसरी पण झाले असते, महाराष्ट्र केसरीपर्यंत गेले, पण अजून थोडंसं कष्ट केलं तर आणखी पुढे गेले असते. आपण नेमकं कमी कुठं पडतो, आपण आपल्याला ओळखायला कमी पडतो. आपल्यात नेमके गुण काय आहेत हे विद्यार्थ्यांनी आत्ताच ओळखलं पाहिजे. 11वी 12वीला असतानाच हे लक्षात आलं पाहिजे. आपण कुठल्या क्षेत्रात करिअर करू शकतो. अनेक क्षेत्र अशी की ज्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करता येईल, पण बऱ्याच वेळा काय होतं, अभ्यास आहे की अभ्यास, फक्त परीक्षा द्यायची, पास व्हायचं, मेरिट मध्ये नसतात आणि मग तो कुठंच राहतात. तो विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल. विद्यार्थिनीच्या बाबतीतला विषय वेगळा आहे. कदाचित लग्न होऊन त्या जातील, तिथं संसार होईल, पण मुलांनी काय करायचं, त्यांच्यावर जी जबाबदारी आहे तिथं पार पाडावं लागणार. म्हणून माझी एक विनंती, आता स्वप्नील सारखा एक ग्रामीण भागातला आपला खेळाडू कुस्ती या क्षेत्रामध्ये खेलो इंडियात आता त्याची निवड झालेली आहे. मी आता शिंदे सरांकडून माहिती घेतली थोडीशी की त्या स्पर्धेमध्ये जर तो पहिल्या 4 मध्ये येत असेल तर त्याला शासनाची स्कॉलरशिप मिळणार आहे. तिथून पुढचा सगळा खर्च त्याला शासन करणार आहे. जवळजवळ 7, 8, 10 लाखापर्यंत स्कॉलरशिप आहे. वर्षाकाठी जर 10 लाखापर्यंत खर्च जर शासन करत असेल तर आपण सुद्धा थोडासा विचार केला पाहिजे, आपल्याला सुद्धा करिअर करता आलं पाहिजे. पंकज शिरसाट नावाचा एक विद्यार्थी होता पहा, राष्ट्रीय आपल्या देशाच्या कबड्डी संघाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. नाना आम्ही नगरला असताना सहयोग क्रीडा मंडळामध्ये पंकज मैदानावर येऊन बसायचा, त्यांचं वजन खूप जास्त होतं. आमचे मित्र प्राध्यापक सुनील जाधव यांनी त्याला मैदानावर आणला, त्याच्याकडून कष्ट करून घेतले, नंतर तो देशाचं नेतृत्व करायला लागला. आणि क्रीडा क्षेत्रात एक वैशिष्ट्य मला वाटतं, माझ्या माहितीप्रमाणे जर माहिती चुकीची असेल
तर कुस्तीमध्ये नॅशनलला जर 3 गोल्ड मिळवलं तर डायरेक्ट तुमचं DYSP म्हणून सिलेक्शन होतं. पंकज शिरसाट हा नॅशनल आपल्या देशाचं नेतृत्व कबड्डीचं करत असताना त्याचं डायरेक्ट सिलेक्शन DYSP म्हणून झालेलं आहे. त्याला कुठलीही परीक्षा नाही, ही पण वस्तुस्थिती. थोडंसं आपण ह्या बाबतीत सुद्धा लक्ष घातलं पाहिजे अशी माझी विनंती. मी म्हणत नाही की तुम्ही एकाच खेळामध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये, पण जे आपल्या अंगात जे गुण आहेत, उपजत गुण आहेत, त्याचा थोडासा विचार करा. कला क्षेत्र आहे, क्रीडा क्षेत्र आहे, असे अनेक क्षेत्र आहेत की त्या बाजूला आपण जाण्याचा आत्ताच प्रयत्न करावा अशी एक माझी विनंती या निमित्ताने राहील. कारण बरेचसे विद्यार्थी आम्ही आज पाहतो, आम्ही सुद्धा त्यातून गेलेलो आहोत. BA होतात, BCom होतात, BSc होतात आणि पुढे काहीच करता येत नाही, ही पण वस्तुस्थिती. म्हणून आजच आपल्यातले कलागुण ओळखा आणि त्याप्रमाणे आपण पुढे जावं अशी एक विनंती करतो. स्वप्नील नाही आता खेलो इंडिया तो खेळणार आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन पुढचं करिअर आणखी चांगलं करावं. कारण कष्टाशिवाय काहीही नाही, आपल्याला सहज काही मिळणार नाही. नाना आणि BPL असताना ताजला फुरकर म्हणून प्राचार्य होते आम्हाला. कबड्डीच्या प्रॅक्टिस वेळेस कबड्डीचं जे मैदान असतं ना, कबड्डीचं मैदान, त्याला कमीत कमी सर 15 राऊंड मारायला होते. बीड उड्या 15 राऊंड कबड्डीच्या मैदानाला. म्हणजे सोपं नाही, कष्टाशिवाय फळ मिळत नाही. वस्तुस्थिती नाना सांगितल्याप्रमाणे कष्ट करायचे का, कष्ट केल्यानंतर नक्कीच फळ मिळेल एवढं या निमित्ताने सांगतो. स्वप्नीलला पुढच्या भविष्यासाठी आपला सर्वांतर्फेच माझ्यातर्फेच भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.